जंगल बघा शेवडा विषय कोयडच काय आहे पूर्ण तुळू भाषा बोलतात तिथं. लाजा वाटली पाहिजे रे तुम्हाला, लाजा वाटली पाहिजे. पुढचं बघू कल्चर आहे किंवा मासे पकडायला एवढी मोठी मोठी असं जावे 10-15 हजार रुपये नुसतं चालानच होते. शपथ हे साधनं पोकळ असते म्हणा. तर आज आहे 4था दिवस आणि काल रात्री जेता आब्यांच्या घराकडे भावाच्या घराकडे आपण गेलतो. तिथनं आल्यावर जेवलो मस्तपैकी. वेळ झाला जरा थोडा वेळ बसल्या तिथेच आम्ही. आल्यावर नुसतं भात इथं 4 दिवस नुसतं भात खाल्ली. ह्यानी पण वरत्यात मी पण वडा लागले सुट्टी नॉट. चपाती काही विषय नाही इथं घरात. मस्त भात घाललाय. रात्री झोपून टाकलो आणि दुपारच्या वाजल्यात 1:30. ठीक आहे. तर आत्ता आपण चाललो उडुपीला कृष्णा मठा बघायला. तर जाऊया पहिला कृष्णा मठा बघूया. येताना काहीतरी खाऊया. पण एवढा आहे की मी असं उडुपी एक्सप्लोअर करू शकलो नसतो जर आब्या नसता. तर आलो असतो, बाहेरच्या बाहेर जे स्पॉट आहेत ते कवर केलो असतो आणि गेलो असतो. तिथलं जे कल्चर आहे किंवा आतलं गाव किंवा हे जो सीन आहे हे बघायला मला मिळालं नसतं. हां, आणि खरोखर माणसं पण एवढी प्रेमळ आणि एवढी चांगली आहेत ना इकडची. असं मला मी त्यांच्यात राहायला लावले 4था दिवस आहे. जरासुद्धा असं वाटत नाही मी असं इथं पाहुणा पण आलो आहे. एक नंबर माणसं आहेत. आणि मेन म्हणजे त्यांची भाषा मला कळत नाही. तुळू भाषा बोलतात इथं. मला कन्नड समजतंय, बोलतोय वरच्यावर, पण ती भाषा पूर्ण वेगळी पडत्या. मी सगळ्यांनी तोंड बघत बसतोय बोलतात तेव्हा. खरोखर शेवडा विषय हे आहे. हे जे आहे हे आतले रस्ता. आता ते मागं जे मागं पोर जे मागं पोरगं बसले ते घेऊन चाललाय आम्हाला आता इकडं. हे सगळे आतले हिडन रोड्स आहेत. जायचं तर उडुपीला जाय हायवेनं पण जाऊ शकलो असतं, पण चाललो इकडं आतनं. कसे खोलाय. तर उडुपीमध्ये आपण आलेलो आहे. कृष्णा मठापाशी आलो आहे. तिथं आम्ही येऊन गेलो आव्या. अय मागचं मोठे दिसते का बघे. चालतंय का पार्किंग. तर फायनली आपण आलोय कृष्णा मठामध्ये. तिथे एकदा मी येऊन गेलोय. ही उडपीची आहेत म्हणून 2 जण आणि यांनी एकदा पण गेले. लाजा वाटली पाहिजे रे तुम्हाला, लाजा वाटली पाहिजे. तर पूर्ण तळा आहे आणि मध्ये एक असं टेम्पल सारखं आहे. विषय खोलाय. हे पुढे दिसायला ते लय मोठा आहे काय तर, आणि पूर्ण लाकडाच आहे. ते लाकडं असं छोटे नाही मोठी आहेत लाकडं. आणि ते कितीतरी वर्षाने एकदाच काढतात. आणि लाईन आम्ही थांबलोय आब्या. आणि ह्या साईडला पण बऱ्यापैकी काय मी एकदा येऊन गेले आठवण. आपण असं आत गाव असल्यासारखं लय भरे की प्रत्येकाने इथं मंदिर मठ असं ते काय ते येणार असेल तर असं ड्रेस कोड पाहिजे. तर आपलं दर्शन आता इथं झालंय आणि इथं अन्नप्रसाद म्हणून होतं. आयुष्य काय टेस्ट होती. अबे आता पुढचं बघू.
पुढचं बघू. नियोजन काय नाही आहे, नियोजन चालता फिरता नियोजन चालू आहे इथं. तर चला जाऊया. ओके सो गाईज आपण आता चाललोय मलपे फोर्टला. फोर्ट नाही, पोर्ट म्हणजे बंदर. तिथं सगळ्या जहाज बोटी ते नेऊन थांबतात. मोठा विषय वाटतं काय तर. सो आपण आता चाललोय तिकडे. कुठे गेला का? ओके मध्ये ना हेल्मेट सक्ती आहे. हेल्मेट न घालता तुम्ही दिसला तर संपला विषय. 1000 रुपयाची डायरेक्ट ऑनलाईन पावती येत्या. थांबवायचं काय विषयच नाही. कोण फोटो काढला की विषय संपला. गाडीला आरसं पाहिजे, PUC पाहिजे, सगळं तुमचं जे बेसिक नाही, जे डॉक्युमेंटेशन आहे ते सगळं पाहिजे. इन्शुरन्स पूर्ण पाहिजे. एवढं स्ट्रिक्ट आहे ते सगळं. गावाला की चपला सगळी चलान लागली की 10-15 हजार रुपये नुसता चलानच होते. हे उडुपीचं बसस्टँड आहे. उडुपीचं बसस्टँड पण मोठं आहे. कसं आहे कसल्या मोठ्या मोठ्या बोट आहेत रे. हा होय काय? हे सगळे फिशिंगच्या बोटी आहेत गाईज. पाणी मारवला. कसलं प्रेशर आहे त्या पाण्याला. बोट बरं का हलक्यात. ह्या मासे पकडायला एवढी मोठी बोट असतात हवे. सगळे लाल कलर काड्या घे. आता आपण आलो इथं पोर्टवर आणि ह्या सगळ्या बोट्स बघा कसल्या आहेत. ह्या आत्ता एका ह्याच्यावर आहे मी, तर एवढ्या बोट्स आहेत तिथं. असं त्या साईडला पण आहेत, तिकडे मागं आहेत, ह्याच्या मागं आहेत, त्या साईडला आहेत. आणि ह्या बोटी सगळ्या मासेमारीच्या आहेत. ही एकदा आता गेल्या की महिन्याने यायच्यात म्हणून. आणि कचरा बघा कसला मोठा आहे. संपला विषय, शेवडा विषय. आणि आता आपण आपल्या बाईक्स लावल्या तिथं. दोन्ही फोटोज आणि गाड्या इंस्टाग्रामला नक्की टाकतो, जाऊन चेकआउट करा. आब्यामध्ये मासे घेऊन जायचं. तर चला झालं आपलं इथं थोडंसं फोटोज काढले. इथं मच्छी मार्केट आहे वाटतं. स्वस्त मिळतात म्हणा इथं मासे. ऑब्विसली स्वस्तच मिळायला पाहिजेत. ह्या थोड्या छोट्या आहेत बोट आज. हां कसलं भारी विषय. हा इकडे पण सगळं. ह्या बोट्स एकदा गेल्या म्हणजे एका दिवसाला 1 लाख रुपये नुसतं डिझेल लागते म्हणून. संपला विषय. एका दिवसाला 1 लाख रुपये डिझेल म्हणजे किती लिटर झालं कॅल्क्युलेट करायनंतर आपण. ह्या साईडला सगळ्या इथं बोटी तयार होत्यात. कस 1-1 कोटीपासून रेट चालू आहेत म्हणून. अरे वा बस कुठून आले एकदमच. अरे इकडे पण पोर्ट आहे बाई. हो नुसतं बोटच बोट. हां इकडे आहेत बोट. हे सगळे मेंटेनन्स विभाग आहे काय? ओके तर ते सगळे मेंटेनन्स होते. काय बाद झालं असलं काय झालं असलं सगळे मेंटेनन्स येतं होते. कसला ब्रिज. हा इथनं दिसतं कसल्या जो बोटी. अबे बोट राईड कुठं करायला मिळते विचारे त्याला समुद्रात. असं हो केवढ्या लांबपर्यंत ते. त्या मोठ्या शटरमध्ये बहुतेक का मोठ्या बोट तयार होत असतील. मोठे फॅक्टर आहे ते. पर किती बोट आहेत खरं. ब्रिज कसला आहे शेवट आहे. तर फिरायसाठी म्हणून आज आपल्याकडे एकच दिवस आहे. आजच फिरून घेणार आपण सगळं. कारण उद्या घरात कार्यक्रम आहे आव्यांच्या. त्यामुळे शक्यतो बाहेर तर पडायला मिळणार नाही.
आणि हा नजारा बघा. अरे अरे एक नंबर. मी येऊन गेलो एकदा तेव्हा त्या ट्रॅव्हल्समधनं असं काय एवढं मेळ वाटतं होतं. आपली गाडी घेऊन कसलं भारी वाटतं यायला. तर आता आपण आलो बीचवर आणि ह्या साईडला समुद्र आहे. सगळ्या असं थोड्या थोड्या अंतरावर एक असं दगडे टाकलेले आहेत पूर्ण बघा ते पूर्ण शेवटपर्यंत. आपल्याकडे ड्रोन नाही तर ड्रोनवर दाखवलं असतो मला. तर हे असे भारी वाटते कसलं सगळीकडे दगड आहेत अशी आणि लई मोठी मोठी दगड आहेत. दगडाची साईज लई मोठी म्हणजे लई मोठी आहे. वाटते कसं ठेवले असेल काय माहिती दगडाशी. फुल एन्जॉय विषय खोल. समुद्र बघा कसला वाटतोय बा. एंडच नाही या भावाला. काय तर व्ह्यू पॉइंट आहे म्हणून सांगून आणलाय ते आम्हाला वर. गाड्या वरच चढणं झाल्यात आणि रोड बघा कसलाय. लय वर आले आम्ही. काय झालंय चाललंय तर आम्ही बघा. इकडे वाघ बिबट्या इकडे पण असतात. अरे सगळीकडे का वाघ आणि बिबट्यात आहेत काय. होय काय जंगल त्यांचं आहे. जंगलात आपण राहते. ओके. अरे त्या टायर कसलं कसं राहिले. इथं वर आले कशाच तर मंदिर आहे. मंदिर आहे कशाच तरी. इथं कशाचा विचार झाला. कलखोड देव कसलं आहे मंदिर. खोया बरं जायचं कोणी कुठं आहे त्याच्या पुढं अजून काय आहे काय. कशासाठी होय काय. अरे कसलं दिसते नको. काय प्रदक्षिणा गाडीनं घातला आपण खोया. तिथनं खाली आहे कुठं काय काय करला साव्या. आई शपथ. इथं कुठं तर गुहा आहे पुढं पण ह्यालाच माहित नाही म्हणलं. आम्ही का आता कुठं तर इथनं कोसा सांगलीत कुठं तर निघायचं. उद्या न्यूज मध्ये आलं तर 2 सांगलीतली मेली. डेंजर आहे का जरा. डेंजर नहीं गुहे झालं काय करतीस. मैं एक बार गया था. एक बार गए थे. मतलब ज्यादा रूट नहीं है. मतलब ये सब नहीं था. हाँ हाँ हाँ. न्यू है. ये लास्ट टाइम अल्प पोरत इतने अल्प पोर काहीतरी लय मोठा विषय. जंगल बघा शेवटा विषय. इथनं जे दिसतंय सनसेट लय भारी दिसणार आहे इथं. पण आपण जाऊया आता. एवढा वेळ थांबायला नको. लय वर आले खाली जायला काय परत गोवा नको नाही अभि. चला वाटाले पण लय असे जास्त उतरते. घसराले टायर बिरले वेट. हे सगळ्यात मोठा विषय. तर आपण आलोय सगळं आवरून घराकडं आणि ह्या दोन्ही आपल्या बाईक्स आब्या त्याची धुवाला आहे सध्या. आपली पण धुव्या. आणि इथं कसं आहे रॉटवेलर हे एकच करते आता.
लेवट राग आहे त्याला. या बस. ह्यो शेवट आहे ह्यो. ह्यो दिसण्यावरनं भोळा दिसतोय पण ह्याच्यापेक्षा वांड आहे लेवडा ह्यो. ह्यो जॉन्ट्या ती जिम्मी. कुठं रे जॉन्ट्या आउट. लोड मारती कोयाडोच आहे पूर्ण. टेम्पो मात्र तीच बोले होय लोड मारती रॉ टेलरचं काही सुद्धा गुण नाही यात. कसं लॅबच आहे ह्यो. बस नावाला रॉ टेलर आहे. मारला पुढे सेकंड इच्छी उंडू टेम्पो अति इसकी माँ का. ओय शपथ कसलून जायते ते. हा कसलून चालत काय म्हणजे मी माझं डोकं अजून टेकत नाही. मीच 6 फुटाचा आहे म्हणजे 5 आकाराचा आहे. त्याच्यावर येत नाही म्हटलं 7 फुटापर्यंत आहे. तेवढ्या उंच वर उडी मारतोय भाऊ. मार उडी मार उडी मार. गरम वाफायला त्यातनं. अरे दमले ते. तर दोन्ही गाड्या धुवून आपल्या झाल्यात आणि मस्तपैकी पार्क केलोय आपण. अंधार पण होत आला आता आणि घर कसं वाटते शेवट. हे असं बडबडतात काय मला तर घंटा कळत नाही. हे उगं बडबडत होतं मी यांची तोंड बघायला लागतं. आणि सकाळी लेवटी झालाय. ही जी नारळात झाड दिसाले ह्याच्यावर न साप इथं खाली पडलाय टप्प करून आणि न तिकडे इकडे ह्या साईडला इकडे गेलाय कुठेतरी आणि हिरवा गार होता. 7-8 फुटाचा होता काय निवांत 7-8 फुटाचा होता. काय काय विषय लेवट आहे इथं. आब्यांच पप्पा आल्यात आणि आल्यात ते आल्यात काय घेऊन आल्यात गोळीबाजी घेऊन आल्यात. तो काही शेवटपर्यंत दिला नाही. मी सांगितलं तो काय दिला नाही. याच्यावर तर विश्वास ओढलाय माझा. शेवटी काकांनी घेऊन आल्या गोळीबाजी खायचा आपण. आल्या आल्या ते कुत्रे दमवले त्यासने जी मी हे साथ में पोकळ असते म्हणा. मैदा असते काय शेवटा विषय. टेस्ट आहे फुल टेस्ट आहे. तर हा शेवटचा व्हिडिओ आहे उडपीतला आपला. आज निघणार आहे आपण. दोन्ही गाड्या टाक्या फुल केल्यात आणि उद्या आपण निघणार आहे सांगलीसाठी. भाऊ कायम शेवट आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोर इन्फॉर्मेशनसाठी इन्स्टाला जाऊन नक्की फॉलो करा. चलो बाय बाय.